नमस्कार. सध्या भारतात हवामानाने धुमाकूळ घातलाय. एकीकडे प्रचंड उकाडा तर दुसरीकडे मुसळधार पावसाचं थैमान. IMDने दिलेला अलर्ट, तापमानात विक्रमी वाढ आणि पावसामुळे होणाऱ्याचं नुकसानीचं भाकीत, या सगळ्याचा सविस्तर आढावा आपण आजच्या व्हिडिओत घेणार आहोत. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर क्लिक करा आणि कमेंट्समध्ये तुम्ही कोणत्या शहरातून व्हिडिओ पाहत आहात ते कमेंट करा. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. उत्तर भारतात उन्हाने अक्षरशः कहर केला आहे. राजस्थानमधील गंगानगर येथे तापमान गेलं आहे 45°C, तर उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशामध्येही उष्णतेचा लाटेचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे. तमिळनाडू, कर्नाटक आणि केरळ या राज्यांमध्ये जोरदार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. काही भागामध्ये ऑरेंज अलर्ट तर काही ठिकाणी रेड अलर्ट देण्यात आलाय. वाऱ्याचा वेग तब्बल 50 किमी प्रति तासपर्यंत पोहोचू शकतो, त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी असा सल्ला देण्यात आलाय. पूर्वोत्तर भारतात आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश या राज्यांमध्ये पुढील 5 दिवस जोरदार पावसाचा अंदाज आहे. इथेही हवामान खात्याने रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. पावसामुळे पूरस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता आहे आणि प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले गेले आहेत. दिल्लीमध्ये धुळीचा वादळाचा अंदाज वर्तवण्यात गेलाय, यामुळे तिथं हवामान अधिकच खराब होऊ शकतं. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पाऊस सुरूच आहे. हवामान खात्याने पुढील 3 ते 4 दिवस पावसाचं वातावरण राहील असं सांगितलंय. राज्याच्या अनेक भागात अवकाळी पाऊस झाल्याने नुकसान झालं आहे. अवकाळी पावसाचा सर्वात मोठा फटका बसतोय तो शेतकऱ्यांना. फळबाग आणि पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. अनेक शेतकरी हवालदिल झालेत. शासनाने त्यांना मदत द्यावी अशी मागणी होत आहे. तर या पावसामुळे सामान्य नागरिकांना उकाड्यापासून थोडा दिलासा मिळालाय. एकूणच पाहायला गेलं तर भारतात हवामान पूर्णपणे अस्थिर झाले. कुठं प्रचंड उष्णता आहे तर कुठे मुसळधार, कुठं वादळ. हवामान खात्याने दिलेला अलर्ट लक्षात घेऊनच प्रत्येकानं काळजी घेणं गरजेचं आहे. तुमच्या भागात हवामान कसं आहे खाली कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका. धन्यवाद.